लग्न मंडप सजला होता. वराडी आनंदात होते. वधू आर्या लग्नासाठी तयार होत होती. इतक्यात तिच्या खोलीच्या दारात खालून एक जुनं पिवळसर लिफाफं आत सरकलं. त्यावर फक्त एकच ओळ लिहिलेली होती, हे लग्न करू नकोस, नाहीतर एका निरपराध व्यक्तीचा जीव जाईल. आर्याने थरथरत्या हातांनी पत्र उघडलं. आत लिहिलेलं प्रत्येक वाक्य तिच्या आयुष्यातील अशा रहस्याचा पर्दाफाश करत होतं, जे आजवर तिला कधीच माहिती नव्हतं. हे पत्र कोणी पाठवलं, त्याला तिच्या भूतकाळाबद्दल इतकं कसं माहीत, आणि जर तिने लग्न केलं तर नेमकं कोणाचा जीव जाणार? सत्य शोधण्यासाठी आर्याने लग्न थांबवण्याचा निर्णय घेतला. पण पुढच्या काही मिनिटात जे घडलं त्याने संपूर्ण मंडप हादरून गेला. आर्याच्या लग्नाचा दिवस उजाडला होता. संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण होतं. मोठा मंडप, नातेवाईकांची लगबग आणि वाजत गाजत सुरू झालेली तयारी. सगळीकडे उत्साह होता. आर्या तिच्या खोलीत आरशासमोर बसून नववधूचा साज चढवत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण मनात एक अनामिक भीतीही होती. तेवढ्यात दाराखालून एक जुनं पिवळसर लिफाफं आत सरकलं. तिने आजूबाजूला पाहिलं, पण बाहेर कोणीच नव्हतं. लिफाफ्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, हे लग्न करू नकोस, नाहीतर एका निरपराध व्यक्तीचा जीव जाईल. आर्याच्या हातपायांना थरकाप उडाला. तिने पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, तुझ्या जन्माशी संबंधित एक मोठं रहस्य लपवलं गेलं आहे. जर आज तू 7 फेरे घेतलेस तर अनेक वर्षापूर्वी केलेली एक चूक पुन्हा घडेल. सत्य जाणून घ्यायचं असेल तर लग्न मंडपाच्या मागे असलेल्या जुन्या वडाच्या झाडाजवळ दुपारी 12 वाजता एकटी ये. आर्याला काहीच समजेना. हे कोणाचं पत्र होतं? कोणाला तिच्या आयुष्याबद्दल इतकं माहीत? कसं माहीत? बाहेरून आईने आवाज दिला, आर्या, मुहूर्ताची वेळ झाली. पण आर्याचं लक्ष त्या पत्रावरच होतं. तिने कोणालाही न सांगता पत्र लपवलं आणि मनात ठरवलं की सत्य काहीही असो, ती वडाच्या झाडाजवळ नक्की जाणार. पण तिला कल्पनाही नव्हती की तिच्यावर आधीपासून कोणीतरी नजर ठेवून होतं. आर्याचं हृदय जोरात धडधडत होतं. बाहेर बँडचा आवाज, नातेवाईकांची लगबग आणि लग्नाच्या तयारीची धामधूम सुरू होती. पण तिच्या मनात फक्त त्या पत्रातील शब्द घुमत होते, एका निरपराध व्यक्तीचा जीव जाईल. हे वाक्य तिच्या मनातून काही केल्या जात नव्हतं. ती हळूच खोलीतून बाहेर पडली. कोणाचंही लक्ष जाऊ नये म्हणून ती मागच्या वाटेने मंडपाच्या पाठीमागे असलेल्या जुन्या वडाच्या झाडाकडे निघाली. तिथे पोहोचल्यावर आजूबाजूला भयानक शांतता होती. काही क्षणांनी काळा शाल पांघरलेला एक वृद्ध माणूस समोर आला. त्याच्या डोळ्यांत भीती आणि पश्चाताप होता, दोन्ही दिसत होते. तो म्हणाला, आर्या, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. आज तुला सत्य कळलंच पाहिजे. आर्या घाबरत म्हणाली, तुम्ही कोण आणि माझं लग्न का थांबवायचं म्हणताय? वृद्धाने खिशातून एक जुना फोटो काढला. त्या फोटोत एक लहान मुलगी, एक तरुण स्त्री आणि एक पुरुष उभे होते. ती मुलगी अगदी आर्यासारखी दिसत होती. वृद्धाने सांगितलं, ही मुलगी तूच आहेस. आर्या अवाक झाली, पण हे कसं शक्य आहे? हे माझे आई बाबा नाहीत. वृद्धाने दीर्घ श्वास घेतला आणि सांगितलं, तुला लहानपणी एका अपघातानंतर दुसऱ्या कुटुंबात वाढवलं गेलं. त्या रात्री जे घडलं त्याचं सत्य आजपर्यंत लपवण्यात आलं. आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. मग माझे खरे आई वडील कुठे आहेत? वृद्ध काही बोलणार इतक्या दूरवरून कोणाच्या पावलांचा आवाज आला. वृद्ध घाबरला. त्याने पटकन आर्याच्या हातात एक छोटी लोखंडी चावी ठेवली आणि म्हणाला, ही चावी तुझ्या आयुष्याचं संपूर्ण रहस्य उघडेल. पण कुणावरही विश्वास ठेवू नकोस, विशेषतः वरावरही नाही. एवढं बोलून ते झाडांच्या आड
अदृश्य झाला. आर्या हादरलेली मंडपाकडे परत आली. निघाली. तिच्या मनात हजारो प्रश्न होते. वरावर विश्वास ठेवू नकोस म्हणजे काय? तो काहीतरी लपवत आहे. मंडपात पोहोचल्यावर सर्वजण तिची वाट पाहत होते. वर आदित्यने हसून तिच्याकडे पाहिलं, पण आज पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावरचं एक हसू आर्याला कृत्रिम वाटलं. विधी सुरू झाले. आर्या सतत त्या चावीकडे पाहत होती. अचानक तिच्या मोबाईलवर एक अज्ञात क्रमांकावरून संदेश आला. चावी उघडण्याआधी वराच्या खोलीत जा. उशीर झाला तर सत्य कायमचं दफन होईल. आर्याच्या अंगावर काटा आला. ती निमित्त करून उठली आणि हळूच आदित्यच्या खोलीकडे गेली. दरवाजा अर्धवट उघडाच होता. आत कोणी नव्हतं. तिने कपाट उघडलं. आत तिला एक फाईल, काही जुने फोटो आणि एक पिस्तूल दिसलं. फाईल उघडताच पहिल्याच पानावर तिचाच फोटो चिकटवलेला होता आणि खाली मोठ्या अक्षरांत लिहिलेलं होतं, मिशन पूर्ण झाल्यावर लग्न होणार नाही. आर्याच्या हातातून फाईल खाली पडली. तेवढ्यात तिच्या मागे कोणीतरी दरवाजा बंद केला. खोलीत पसरलेल्या शांततेत एक आवाज घुमला, तुला हे सगळं पाहायला नको होतं आर्या. आर्याच्या कानात तो आवाज घुमतच तिच्या अंगावर काटा आला. ती हळूहळू मागे वळली. दरवाजाजवळ आदित्य उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पूर्णपणे गायब झालं होतं. त्याचे डोळे शांत होते, पण त्या शांततेत एक गूढ भीती लपली होती. आर्या घाबरत म्हणाली, ही फाईल काय आहे? माझा फोटो इथे का आहे? आणि हे पिस्तूल कशासाठी? आदित्य काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, तू जे पाहिलंस त्याचा अर्थ तुला वाटतो तसं नाही. मी तुझा शत्रू नाही, उलट तुला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आर्याला त्याच्या एका शब्दावरही विश्वास बसत नव्हता. तिने पुन्हा फाईल उघडली. त्यात 15 वर्षापूर्वी झालेल्या भीषण अपघाताची कात्रणं, काही गुप्त कागदपत्र आणि एका उद्योगपतीच्या संपत्तीची माहिती होती. त्या उद्योगपतीची एकुलती एक मुलगी अपघातानंतर बेपत्ता झाली होती. पुढच्या पानावर त्या मुलीचा फोटो होता आणि तो फोटो पाहून आर्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो फोटो तिच्या लहानपणीच्या फोटोसारखाच होता. याचा अर्थ मीच ती हरवलेली मुलगी आहे, ती थरथरत म्हणाली. आदित्यने शांतपणे मान हलवली. हो, आणि म्हणूनच तुझा जीव धोक्यात आहे. तुझ्या आई वडिलांचा अपघात नव्हता, तो एक नियोजित कट होता. त्यांची संपत्ती हडप करण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली होती. आर्या काही क्षण निशब्द झाली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. मग मला वाढवणारे आई बाबा, आदित्य म्हणाला, त्यांनी तुला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं. त्यांनी तुझं खरं सत्य लपवलं कारण तुझे शत्रू अजूनही जिवंत होते. तेवढ्यात आर्याच्या मोबाईलवर पुन्हा अज्ञात क्रमांकावरून संदेश आला. आदित्यवर विश्वास ठेवू नकोस. हो, तो जे सांगतोय त्यात अर्धच सत्य आहे. आर्या हादरली. तिने तो संदेश आदित्यला दाखवला. आदित्यचा चेहरा बदलला. तो म्हणाला, आपल्याकडे वेळ नाही. तुझ्याकडे जी चावी आहे ती लगेच घे. दोघेही घाईघाईने वडाच्या झाडामागे असलेल्या जुन्या बंद पडलेल्या हवेलीकडे गेले. हवेली वर्षानुवर्ष बंद होती. धूळ कोळ्याची जाळी आणि अंधाराने भरलेले त्या घरात विचित्र शांतता होती. वृद्धाने दिलेल्या चावीने त्यांनी तळघराचे जुनं कुलूप उघडलं. आत लोखंडी पेटी ठेवलेली होती. आर्याने थरथरत्या हातांनी पेटी उघडली. त्यात तिच्या आई वडिलांचे फोटो, काही मालमत्तेचे मूळ कागदपत्र आणि एक व्हिडिओ पेनड्राईव्ह होती. आदित्यने लॅपटॉपवर तो व्हिडिओ सुरू केला. स्क्रीनवर आर्याचे खडे वडील दिसत होते.
ते म्हणत होते, जर हा व्हिडिओ तू पाहत असशील तर याचा अर्थ आम्ही या जगात नाही, आमचा अपघात झाला नाही, आमची हत्या झाली आहे. आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांपैकीच एका व्यक्तीने आमचा विश्वासघात केला. आमच्या मुलीला जिवंत ठेवण्यासाठी आम्ही तिला दुसऱ्या कुटुंबात सुरक्षित पाठवलं. पण लक्षात ठेव, खरा गुन्हेगार अजूनही तुझ्या अगदी जवळ आहे. व्हिडिओ अचानक बंद झाला. त्या क्षणी तळघराचे दार जोरात आपटलं आणि बाहेरून कुलूप लावल्याचा आवाज आला. संपूर्ण तळघर अंधारात बुडालं. तेवढ्यात बाहेरून एका ओळखीचा आवाज आला, इतकी वर्ष वाट पाहिली, आता ना सत्य बाहेर जाईल ना तुम्ही दोघं जिवंत बाहेर पडाल. तळघराचं जड लोखंडी दार बाहेरून बंद झालं आणि क्षणार्धात संपूर्ण खोली अंधारात बुडाली. आर्याचा श्वास वेगाने चालू झाला. आदित्यने मोबाईलचा टॉर्च सुरू केला. मंद प्रकाशात दोघेही दाराकडे धावले, पण दार हलतही नव्हतं. बाहेरून तोच ओळखीचा आवाज पुन्हा ऐकू आला, आज इतक्या वर्षाचं रहस्य कायमचं इथेच पुरलं जाईल. आर्या घाबरून ओरडली, कोण आहेस तू? पण उत्तर मिळालं नाही. काही क्षणांनी बाहेर पावलांचा आवाजही शांत झाला. तळघरात फक्त शांतता आणि दोघांच्या धडधडणाऱ्या हृदयाचा आवाज उरला. आदित्यने स्वतःला सावरत तळघर नीट पाहायला सुरुवात केली. एका कोपऱ्यात जुनी लाकडी कपाटं, गंजलेली लोखंडी साधनं आणि धुळीने झाकलेल्या पेट्या पडल्या होत्या. एक भिंत इतर भिंतीपेक्षा वेगळी दिसत होती. आदित्यने हाताने धूळ साफ केली, त्यावर एक चिन्ह कोरलेलं होतं. ते चिन्ह त्या सोन्याच्या चावीवरही होतं. आर्याने चावी त्या छोट्याशा चित्रात फिरवली. अचानक भिंतीचा एक भाग सरकला आणि एक गुप्त खोली उघडली. त्या खोलीत अनेक फाईल्स, जुने फोटो आणि एक मोठी तिजोरी होती. तिजोरीवर तारीख कोरलेली होती, 17 ऑक्टोबर 2011. आर्याने तिजोरी उघडली. आत एक डायरी, काही ऑडिओ कॅसेट्स आणि एक सीलबंद लिफाफा होता. लिफाफ्यावर लिहिलं होतं, हे फक्त माझी मुलगी आर्यानेच उघडावे. आर्याने हात थरथरत होते. तिने लिफाफा उघडला. त्यात तिच्या आईचं पत्र होतं. प्रिय आर्या, जर तू हे पत्र वाचत असशील तर आम्ही तुझ्यासोबत नाही, आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीनेच आमचा विश्वासघात केला. आम्ही ज्याला भाऊ मानलं त्याने पैशांसाठी आमचा जीव घेतला. तो आजही तुझ्या आसपासच आहे. त्याच्यापासून सावध राहा. पत्र वाचत आर्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात डायरीचं शेवटचं पान उघडलं. त्यात त्या विश्वासघातकी व्यक्तीचा फोटो होता, चिकटवलेला होता. फोटो पाहताच आदित्यच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. तो हळू आवाजात म्हणाला, हे अशक्य आहे. आर्याने फोटोकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांत तोंडून किंकाळीच फुटली. त्या फोटोत तिचे लहानपणापासून तिला वाढवणारे काका होते, ज्यांना ती वडिलांइतकाच मान देत होती. तेच या सगळ्या कटामागे असल्याचं समोर आलं. आर्याला विश्वास बसत नव्हता. नाही, हे खोटं आहे. काका असं करू शकत नाही, ती रडत म्हणाली. पण त्याच वेळी ऑडिओ कॅसेटही रेकॉर्डिंग सुरू झालं. त्यात स्पष्ट आवाज येत होता, अपघाताचा प्लॅन तयार आहे. मुलगी जिवंत राहिली तर काहीच हरकत नाही. तिची ओळख कायमची मिटवू. संपत्ती आपल्या नावावर येईल. दुसरा आवाज म्हणाला, कोणी संशय घेणार नाही. पहिला आवाज ऐकताच आर्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो आवाज तिच्या काकांचाच होता. आता सर्व पुरावे तिच्या विरोधात होते. पण अचानक वरच्या मजल्यावर गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यानंतर कोणीतरी
जोरजोरात मदतीसाठी ओरडत होतो. आदित्य आणि आर्या गुप्त मार्गाने वर आले. हवेलीच्या मुख्य हॉलमध्ये पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की तो रहस्यमय वृद्ध रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. शेवटचा श्वास घेत होता. तो आल्याचा हात पकडून म्हणाला, खरा मास्टर माइंड तुझे काका नाहीत. त्यांच्या मागे अजून एक माणूस आहे. तो आजही तुझ्या घरातच आहे. एवढं बोलून वृद्धाचा हात निश्चल झाला. त्या क्षणी हवेलीच्या बाहेर पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमू लागला आणि आर्या व आदित्यला समोरून एका काळ्या कपड्यातील मुखवटाधारी व्यक्ती बंदूक रोखून उभी दिसली. मुखवटाधारी व्यक्तीने बंदूक रोखताच आर्या आणि आदित्य काही क्षण जागेवर थिजले. पोलिसांच्या सायरनचा आवाज जवळ येत होता, पण त्या व्यक्तीने इशारा दिला एक पाऊल पुढे टाकत, तर दोघांचाही शेवट इथेच होईल. आर्या धैर्य एकवटून होती. तू कोण आहेस? माझ्या आईवडिलांचा खून का केलास? त्या व्यक्तीने हळूहळू मुखवटा काढला आणि त्याचा चेहरा पाहताच आर्या हादरली. तो तिच्या वडिलांचा अनेक वर्षाचा व्यावसायिक भागीदार विजय होता, ज्याच्यावर तिच्या आईवडिलांनी सर्वात जास्त विश्वास ठेवला होता. तोच या संपूर्ण कटाचा सूत्रधार निघाला. विजय मोठ्याने हसू लागला. तुझ्या आईवडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवला, हीच त्यांची सर्वात मोठी चूक होती. त्यांच्या संपत्तीवर माझी नजर होती. तुझे काका फक्त माझ्या धमक्यांना घाबरून माझ्यासाठी काम करत होते. खरी योजना माझी होती. आर्याच्या डोळ्यांत राग आणि अश्रू एकाच वेळी दाटून आले. विजय पुढे म्हणाला, त्या रात्रीचा अपघात नव्हता, तो मी घडवून आणला होता. पण तू जिवंत राहिलीस म्हणून तुझी ओळख बदलण्यात आली. इतकी वर्ष मी योग्य संधीची वाट पाहत होतो. आज तुझं लग्न झालं असतं तर तुझ्या नावावरची उरलेली संपत्ती कायमची माझ्या ताब्यात आली असती. एवढ्यात आदित्य शांतपणे मोबाईलवरील रेकॉर्डिंग सुरू असल्याचा आर्याला खुणेने दाखवत होता. विजय स्वतःच आपल्या गणनांची कबुली देत होता. काही क्षणांनी पोलिसांनी हवेली चारही बाजूंनी घेरले. विजय पळण्याचा प्रयत्न करू लागला, पण आर्याने धैर्याने त्याला अडवलं. त्याच वेळी पोलीस आत घुसले आणि विजयला अटक केली. त्याच्या विरोधात अनेक वर्षापासून लपवलेले सर्व पुरावे, ऑडिओ रेकॉर्डिंग, डायरी, पत्र आणि स्वतःची कबुली पुरेशी ठरली. चौकशीत काकांनीही सत्य सांगितलं. त्यांनी पैशांच्या मोहापेक्षा विजयच्या धमक्यांमुळे चुकीची साथ दिल्याची कबुली दिली आणि आपल्या कृत्याबद्दल आर्याची माफी मागितली. आर्या त्यांना पूर्णपणे माफ करू शकली नाही, पण तिने मनातला द्वेष कायमचा संपवण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यानंतर न्यायालयाने विजयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आर्याला तिच्या आईवडिलांची सर्व मालमत्ता कायदेशीररित्या परत मिळाली, पण तिने त्या संपत्तीचा स्वतःसाठी वापर न करता तिच्या आईवडिलांच्या नावाने अनाथ मुलांसाठी शिक्षण आणि निवारा देणारा ट्रस्ट सुरू केला. ज्या मुलासारखं बालपण तिने गमावलं होतं, ते इतर कोणालाही लागू नये हीच तिची इच्छा होती. आदित्यने प्रत्येक संकटात तिची साथ दिली होती. काही काळानंतर दोघांनी साध्या पद्धतीने कोणताही दिखावा न करता विवाह केला. लग्नाच्या दिवशी आर्याने आईचं ते जुनं पत्र पुन्हा एकदा वाचलं. तिच्या डोळ्यांत अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, तर सत्याचा विजय झाल्याचे आणि आईवडिलांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे होते. हवेली कायमची बंद करण्यात आली, पण त्या हवेलीने लपवलेलं रहस्य अखेर जगासमोर आलं. लोक म्हणू लागले, खोटं कितीही वर्ष लपवलं तरी सत्याला योग्य वेळ आली की ते स्वतःचा मार्ग शोधतच. ही घटना संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आणि आर्याची कथा
अनेकांसाठी धैर्य, सत्य आणि न्यायाचं प्रतीक बनली. अशा हृदयस्पर्शी सस्पेन्स आणि रहस्यमय कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे अशा भन्नाट कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तुमचं प्रत्येक सबस्क्राईब आम्हाला आणखी दमदार आणि रोमांचक कथा घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतं. भेटूया पुढच्या एका नवीन रहस्यमय आणि थरारक कथेमध्ये. धन्यवाद.